प्रभाग क्रमांक 6 मधील महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या पुरस्कृत उमेदवार मंगल अभिमन्यू बंगाळे यांच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात पदयात्रा काढण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 6 मधील महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या पुरस्कृत उमेदवार मंगल अभिमन्यू बंगाळे यांच्या वतीनं बुधवारी आमराई वस्ती, पाटील वस्ती, हौसे वस्ती, शेटेनगर, शेटे वस्ती या परिसरातून ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पदयात्रा काढण्यात आली। यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। या पदयात्रेदरम्यान उमेदवार मंगल बंगाळे यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला। नागरिकांनीही या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचं स्वागत केलं। यावेळी बोलताना रॉकी बंगाळे म्हणाले की या पदयात्रेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या काळात विजय निश्चितच आपलाच असेल। निवडून आल्यानंतर प्रभागातील नागरिकांच्या घरांच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन तो सोडवण्यात येईल असं आश्वासन दिलं। निवडून आल्यानंतर मला आमच्या भागातले जेवढे बी झोपडपट्टीतले जे पत्रे आहेत, घरावर पत्रे आहेत, पहिला माझा प्रामुख्याने मुद्दा राहील तो म्हणजे फक्त आणि फक्त सर्व घरांना घरकुल मंजूर करून देणे। नागरिक सगळे हितच बसलेत, जनता प्रभाग 6चे हितच बसले। माझ्याकडनं प्रतिसाद घेण्यापेक्षा मागं जर वळून बघितला हा जनतेचा समुद्र दिसेल, हाच प्रतिसाद तुम्हाला जनतेची संख्या दाखवून देईल। या पदयात्रेत परिसरातील नागरिक, महिला पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। बंगाळे आज पुरस्कृत उमेदवार आहेत आमच्या, तर आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि मी आता दुसरीकडे कुठे जाणार नाही। एकच पहिलीच ही पदयात्रा आहे, आज दुसरीकडे जाणार नाही। पण इथं मी मुद्दाम आलेलो आहे की बंगाळ्यांची आमची खूप जुनी दोस्ती आहे आणि खरं म्हणजे त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली होती, परंतु काही कारणामुळे त्यांना पुरस्कृत करावं लागलं। आता पुरस्कृत झालेले आहे, तर मी हीच विनंती करतो की त्यांना प्रचंड मताने आपण निवडून द्यावं मतदारांनी आणि सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्या या विभागातला आवाज उठवण्याकरता म्हणून त्यांना मदत करा।